गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कचारगड इथं 10 फेब्रुवारीपासून आदिवासी समाजाच्या धार्मिक महोत्सवाचं आयोजन. कचारगडला सांस्कृतिक भवन उभारणार असल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये माथे फिरवणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारलाय. कर्मचाऱ्याच्या चेहऱ्याला दगड लागल्यानं पोलीस कर्मचारी जखमी आहे. शिक्षा सुनावतानाच 2 आरोपींचं पलायन. मालेगाव न्यायालयामधील घटना आहे. पाठलाग करत पोलिसांकडून एका आरोपीला अटक तर एक जण अद्याप फरार आहे. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंगोली जिल्ह्यामध्ये पारंपरिक पिकांना बगल देत रब्बी हंगामातील करडई तेलबियांची सध्या लागवड झाली आहे. कमी पाण्यावर होणाऱ्या या पिकामुळेच शेतकऱ्यांना करडई तेलबियांच्या पिकावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खंडाळा इथं स्कूल बसला आग. शाळेच्या आवारातच स्कूल बसला आग लागली आहे. बसमधील सर्व विद्यार्थी उतरल्यानंतर आग लागल्यानं मोठी दुर्घटना टळली. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये कांदा पिकाचं योग्य उत्पादन मिळत नसल्यानं शेतकरी हैराण. अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिकालाही फटका. शेतकरी चिंतेत. जालना जिल्ह्यामध्ये द्राक्ष तोडणीला सुरुवात. बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्याला 1 एकर द्राक्ष उत्पादनामधून मिळाले 5 लाख रुपयांचं उत्पन्न. चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानी. रायगडच्या पेणमध्ये अंगणवाडी पोषण आहारामध्ये आढळला चक्क मेलेला उंदीर. मल्टीमिक्स सिरी अँड प्रोटीन्स खाऊनच्या या पॅकेटमधून निघाला हा उंदीर. आणि वडखळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी क्रमांक 3 मधली ही घटना आहे. नागपूरमध्ये लुप्त होणाऱ्या कला महोत्सवाला सुरुवात. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन. लोककलांचं जतन करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अमरावतीच्या रहाटगाव ग्रामस्थांचं स्मशानभूमीच्या विकासासाठी अर्धनग्न आंदोलन. स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.